राधा म्हणजे कोण आहे बघा, लक्ष द्या. भागवतामध्ये स्पष्ट प्रकारे राधा नाव आलं नाही. राधा म्हणजेच कृष्ण आहे आणि कृष्ण म्हणजेच राधा आहे. एखाद्यानं जर उच्चारण करत राहिले राधा 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 राधा, त्याचं स्पष्ट उच्चारण काय होतंय? आधार आधार आधार, ज्या कृष्ण कन्हैयाचा आधार आहे त्याच नाव राधा आहे. आज मी तिथं महाराज एक महान संत आहे, त्या दिवशी पाहिलं स्मरण केलं होतं. कारण महान संतांचं वर्णन केल्यानंतर पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नाव. प्रेमदासजी महाराज आहेत. अहो छोटे छोटे लेकर महाराज ज्या क्षणाला बस प्रेमदासजी महाराजांकडे गेले ना, मोठे मोठे सेलिब्रिटी लोक महाराज दर्शनासाठी नसतं रात्री परिक्रमेला निघतात. महाराज प्रेमदासजी महाराज ज्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत, आज 25-50 वर्ष 25 वर्ष दोन्ही किडन्या फेल आहेत. एखाद्या छोटे छोटे बालक येतात महाराज, छोटे छोटे पाहिलं त्या रील्सवर येतात महाराज, इंस्टाग्रामवर दिसतंय महाराज, बस बाबाजी चाहे तो हमारी किडनी ले लो. परंतु ते प्रेमदासजी महाराज काय म्हणतात? अरे जब तक श्री राजा जब तक किशोरी जी रखेंगे तब तक बस मैं रहूंगा. जिस दिन किशोरी जी का बुलावा आया उसी दिन बस मैं चल दूंगा बोले. और मेरी किडनी का भी नाम है, एक का राधा और एक के कृष्ण. आज भी महाराज प्रेमदासजी महाराज आहेत, महान संत आहेत महाराज. भगवान श्रीकृष्ण कन्हैया आज भी त्या निधीवन मध्ये लीला करतात ती महाराज लीला. महाराज भगवंत अंतर्यान झाले, सखीला घेऊन राधा नावाचं महाराज सगळ्या गोपिका विराहामध्ये रडत होत्या, रुदन करत होत्या. सज्जन माईबाप रुदन करत करत ज्या क्षणाला महाराज एक गोपिका म्हणली, अरे तुलसी माता समोर दिसली, त्या तुलसी जवळ आली, अरे तुलसी तुझ्याशिवाय ते शोभा नाही म्हणले कृष्ण कन्हैयाला.